नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये। नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर इथं बघू शकता मी दही घेतलेलं आहे। आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत, तर आज बनवणार आहोत आपण शाही लस्सी। तर शाही लस्सी कशी बनवायची हे तुम्हाला आता दाखवते। चला तर आपण कृतीकडे वळूयात। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर आता आपल्याला ह्यात दही घ्यायचं आहे काढून भांड्यामध्ये, स्वच्छ भांडं धुवून घ्यायचे आपल्याला। पूर्णपणे दही घ्यायचे, थोडंसं यात जाणार आहेत बदाम आपले। इथे घालायच्यात आपल्याला बदामाचे काप करून घेतलेले मी, जेणेकरून पटकन बारीक होईल आपलं। काजूचे तुकडे 5-6 काजूचे तुकडे, 5-6 बदामाचे काप, 10-12 बेदाणे घेतलेत भिजवलेले, आणि हे पिस्ता घेतलेले आहेत आपले, पिस्ते टाकायचे 5-6, आणि साखर घ्यायची आपल्याला 5-6 चमचे साखर घेऊन पूर्णपणे आपलं मिक्सरवर फिरवून घ्यायचे आपल्याला। तर आता आपण फिरवून घेऊयात मस्तपैकी। तयार आहे आपलं आता। तर बघू शकता असं झालेलं आहे। अगदी थंड दही घ्यायचे, जेणेकरून आपल्याला वेळही लागणार नाही आपल्याला ज्यावेळेस आपल्याला घ्यायचे त्यावेळेस। तर आता आपल्याला अजून थोडंसं दूध घालायचं आहे। पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। दुधाने काय होतं, जरा टेस्ट छान, म्हणजे जरा चव चांगली लागते, आणि पाणी घातल्यामुळे जरा फरक पडतो जरा। त्याच्यामुळे नेहमी घालताना ज्यावेळेस तुम्ही लस्सी बनवता त्यावेळेस दूधच घालायचं, आणि क्रीम वापरले तरी चालेल, साई वगैरे साईचा वापर केला तर। तर आता आपल्याला आता परत फिरवून घ्यायचं आपल्याला। बघू शकता असे घट्ट असे झालेले आहे। तयार आहे आपली थंडगार अशी शाही लस्सी। तर नक्की करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा कशी झाली लस्सी। तर सगळं दही पण थंड वापरायचं आणि दूधही थंड वापरायचं, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। आणि मग नक्की मला सांगा तुम्ही कशी झाली लस्सी। तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।